नमस्कार, स्वागत आहे दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण ठेचा रेसिपी बघणार आहोत। आता या ठेच्याला आपण वाटाणे वापरून ठेचा केलेला आहे। खूप छान अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून बघा। त्यासाठी मी सर्व साहित्य ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। त्यासाठी 2 टमाटर, हिरवी मिरची, वाटाणे, कोथिंबीर, लसूण, शेंगदाणे, तीळ आणि जिरं घेतलेलं आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। तर पॅनवर शेंगदाणे टाकायचे आणि छान असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। आता शेंगदाणे काढून घ्यायचे आणि आता त्यावरच आपल्याला तीळ भाजून घ्यायची आहे। तीळ ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायचे नसेल तर नाही टाकली तरीसुद्धा चालेल। आता तीळसुद्धा शेंगदाण्यावरच टाकून घ्यायची। आता जिरंसुद्धा टाकायचं आहे। जिरं मी भाजून यासाठी टाकते कारण जिरं भाजून टाकल्याने ठेच्याला खूप छान अशी टेस्ट येते। आता आपल्याला वाटाणेसुद्धा भाजून घ्यायचे आहे। आता वाटाणे सर्व भाजून घ्यायचे आणि आता यावरच आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहे। मिरचीचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे। आता वाटाणे आणि मिरची तुम्ही एकत्र भाजायची नसेल, वेगळं वेगळं भाजायचं असेल तरीसुद्धा चालेल। आता यावर थोडंसं तेल टाकायचं आणि परतवून घ्यायचं। आता यावर आपल्याला 5 मिनिट झाकण ठेवून द्यायचं आहे, म्हणजे वाफेने वाटाणे छान असे शिजून जातात, जास्त वेळ लागत नाही। आणि आता 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता वाटाणे आणि मिरची दोघंही छान भाजून तयार झालेले आहे। आता शेंगदाणे, तीळ आणि जिरं आता गार झालेलं आहे, ते आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, जास्त बारीक करायचं नाही। आता यावरच आपल्याला लसूण, वाटाणे, भाजलेली मिरची आणि कोथिंबीर टाकून आपल्याला मिक्स ठेचून घ्यायचं आहे, वेगळं वेगळं ठेचायचं नाही। आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं नाही, कारण ठेचा आहे, ठेचा हा ठेचूनच छान वाटतो। आता चवीनुसार मीठ टाकायचं। आता हे मीठ टाकल्यावर मिरच्या काही काही साल अशी कडक असते, त्यासाठी मीठ टाकल्यावर 2 ते 3 मिनिट असंच राहू द्या आणि नंतर ठेचून घ्या, म्हणजे मिरच्या लवकर ठेचल्या जातात। आणि बघा अशा प्रकारे सर्व ठेचा तयार आहे। आता यावरच आपल्याला बारीक चिरून टमाटर घेऊन घ्यायचं आहे आणि टमाटरसुद्धा आपल्याला ठेचून घ्यायचं आहे। आता सर्व मिक्स ठेचल्याने आपला ठेच्याची चव खूप छान लागते। मिक्सरमध्ये बारीक केलं तर ठेचा असं चव नाही देत, पण असं बडगीमध्ये ठेचून घेतल्याने ठेच्याला खूप छान अशी चव येते। आणि आता पॅनमध्ये तेल टाकायचं। तेल तापलं की त्यावर ठेचलेला ठेचा पूर्ण टाकून घ्यायचा आहे। आता यावरच आपल्याला अजून कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे। कोथिंबीर जास्त टाकल्याने ठेच्याला खूप छान अशी चव येते। आता बघा सर्व मिक्स करून घ्यायचं आणि आता वाफ बसू द्यायची, कारण आपण टमाटर कच्चे ठेचून घेतलेले आहे। आता टमाटरला सुद्धा छान वाफ बसून घ्यायची, म्हणजे 5 मिनिट झाकण ठेवून द्यायचं आणि खूप छान असे रेसिपी तयार झालेली आहे। बघा किती छान ठेच्याला कलरसुद्धा आलेला आहे आणि वाफ बसल्याने टमाटरसुद्धा आपले व्यवस्थित शिजलेले आहे। आणि आता ही रेसिपी खूप छान अशी रेसिपी आहे, पटकन होते आणि वाटाणे टाकले तर रेसिपीला छान चव तर येतेच, पण ठेचा म्हटलं की भाकरीसोबत किंवा पोळीसोबत किंवा पराठ्यासोबतसुद्धा हा ठेचा खूप छान लागतो। आहे ना सिंपल आणि पटकन होणारी रेसिपी। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।